हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 19 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, याआधी आपण पाहिलं होतं की शौर्यने ऊर्जाला आपल्या मनातील प्रेमाच्या भावना सांगितल्यात. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून तो आय लव्ह यू म्हणाला आणि ऊर्जाने कोणतंही उत्तर दिलं नाही आणि ऊर्जा तेथून निघून गेली. परंतु शौर्य हा खूप अस्वस्थ झाला आणि आजच्या एपिसोडमध्ये शौर्य चक्क ऊर्जाच्या घरी चाळीत पोहोचलाय आणि तेथे गेल्यावर त्याने ऊर्जाला विचारलंय, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. पण तेवढ्यात ऊर्जाची आई पूर्वा तेथे आली आणि हे सगळं पाहून पूर्वाला खूप राग आला. शौर्यने पूर्वाला सुद्धा सांगितलं, माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि मी तिला सुखात ठेवेल. पूर्वा ऊर्जावर खूप चिडली आणि म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं हा मुलगा चांगला नाहीये, याच्या मनात तुझ्याबद्दल वाईट विचार आहेत, याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. आणि मग ऊर्जाने शौर्यला जायला सांगितलं, पण शौर्यने त्यासाठी नकार दिला. जोपर्यंत तू मला आय लव्ह यू टू म्हणत नाही तोपर्यंत मी जाणार नाही असं शौर्य म्हणाला. मग ऊर्जा शौर्यला आय लव्ह यू म्हणणार का की पूर्वाच्या सांगण्यावरून ती शौर्यला हकलून देणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन भजनवर खूप ओरडतो आणि म्हणतो, भजन, तुला याआधी सुद्धा मी 1000 वेळेस सांगितलंय की माझ्यापर्यंत अर्धी अधुरी माहिती आणायची नाही, मला संपूर्ण माहिती हवी होती. का ऊर्जाला कोणता पुरावा मिळालाय, कोणता व्हिडिओ मिळालाय, कोठून मिळाला, कधी मिळाला, कसा मिळाला, त्या व्हिडिओमध्ये काय आहे? जर इन्स्पेक्टर गुळगुत्तेने फॉरेन्सिक लॅबमध्ये तो व्हिडिओ पाठवलाय तर कोणत्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलाय? तो फॉरेन्सिक ऑफिसर कोण आहे जो त्याचं परीक्षण करणार आहे? आणि मला ती सगळी माहिती हवी आहे आणि तो पुरावा मला माझ्या हातात हवाय. भजन म्हणतो, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं तुम्हाला मिळेल. तो पुरावा मी सगळ्यात आधी मिळवणार आणि लगेच नष्ट करून टाकणार. हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू तुझी अक्कल चालू नको, तो पुरावा नष्ट करायचा नाहीये, तो पुरावा मला आणून द्यायचा आहे. भजन म्हणतो, सर तुम्ही का टेन्शन घेताय, तो पुरावा खोटाच असणार आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, ते मी ठरवेल पुरावा खोटा आहे, खरा आहे, कसा आहे, काय. कारण हा माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. मला तो पुरावा पाहायचा आहे की नेमका काय व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय आणि मग काय करायचं हे मी ठरवणार. तू फक्त लवकरात लवकर तो पुरावा घेऊन ये. आणि मला एक गोष्ट सांग, तू मला म्हणालास की आमदार शिर्केच्या बंगल्याबाहेर कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये, मग ऊर्जाला हा पुरावा कसा मिळाला, हे सीसीटीव्ही फुटेज कसं मिळालं? याचा अर्थ तू पुन्हा एकदा माती खाल्लीये. भजन घाबरून म्हणतो, सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही, मी सगळी माहिती काढून आणतो. असं म्हणून भजन तेथून निघून जातो. हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. तर इकडे चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर शौर्याला चक्क अंधार होतो, दिवस मावळतो आणि या चाय चुई खारीखुरीचा मालक शौर्याला विचारतो, साहेब मला आता दुकान बंद करायचंय, तुम्हाला चाय चुई खारीखुरी हवी आहे का? शौर्य सांगतो, नाही नाही मला नाही हवी आहे. आणि हा मुलगा तेथून निघून जातो. शौर्य तेथे खाली पडलेल्या ग्लासकडे पाहतो आणि त्याला आठवतं की ऊर्जाच्या हातून हा ग्लास खाली पडला, मी तिला आय लव्ह यू म्हणालो, ती जाऊ लागली, मी तिचा हात पकडला, तिला उत्तर विचारलं पण ती तशीच निघून गेली. हे सगळं आठवून शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. ऊर्जाने मला का उत्तर दिलं नाही, ती दुखावली तर गेली नसेल ना, तिचं माझ्यावर प्रेम तर असेल ना, ती माझ्याशी सगळे संबंध तर तोडणार नाही ना, हे सगळे विचार करून शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे पूर्वा ही देवबाप्पाची पूजा करते. तेवढ्यात ऊर्जा तेथे येते, ती सुद्धा देवाला हात जोडते. पूर्वा तिला सांगते, ऊर्जा मी स्वयंपाक करून ठेवलाय, मला आता शेजारच्या काकूंकडे जायचंय, त्यांची सही आणायची आहे, तोपर्यंत तू जेवायला ताटं वाढ. असं म्हणून पूर्वा तेथून निघून जाते. पण ऊर्जा मात्र तिच्या विचारातच गुंग असते. तिला आठवतं की आज चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर शौर्याने आपल्याला मनातलं सांगितलं, त्याचं माझ्यावर प्रेम आहे असं तो म्हणाला. ऊर्जाला हे सगळं आठवतं आणि ऊर्जा खूप टेन्शनमध्ये येते. ती शौर्याचाच विचार करत असते. तर इकडे शौर्य सुद्धा घरी पोहोचतो. त्याने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं. तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो आजीला सांगतो, आजी माझी खूप मोठी चूक झाली आहे, ऊर्जाला आय लव्ह यू म्हणण्यात मी अतिघाई केली आणि आता मला तिची मैत्री सुद्धा गमवावी लागेल असं वाटतंय. मला तिची मैत्री गमवायची नाहीये, मी चुकलोय, मी एवढी घाई नव्हती करायला पाहिजे. आजी ही त्याला शांत करते. शौर्य शांत हो, यात तुझी काही चूक नाहीये आणि तुझा गैरसमज झाला, तुला चुकीची माहिती मिळाली की ऊर्जाला पाहायला पाहुणे येणार आहेत, म्हणून तू तुझ्या मनातील भावना तिला सांगितल्या आणि विचार करायला गेलं तर तू योग्यच केलंय.
कारण आज ना उद्या तुला हे तिला सांगायलाच हवं होतं की तुझ्या मनात तिच्याबद्दल काय, म्हणजे तुला आता खोटं वागायची गरज नाहीये. शौर्य म्हणतो, आजी ते मला पटतंय, पण तिने नकार दिला तर? आजी शौर्यला विचारते, तू जेव्हा ऊर्जाला आय लव्ह यू म्हणाला तेव्हा तिचं उत्तर काय होतं? ती तुला म्हणाली का, मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नको? शौर्य म्हणतो, असं काही नाही म्हणाली, काही न बोलताच ती निघून गेली. आजी त्याला समजावून सांगते, मग तर हे चांगलंच झालं ना, आणि तुला तुझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तुला तिचं मत बदलावं लागेल. उद्या तिने नकार जरी दिला पण तू हार मानायची नाही. तिला पटवून द्यायचं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी योग्य व्यक्ती आहे, तुझ्या आयुष्याचा जोडीदार बनण्यासाठी, आणि तुझं प्रेम तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतीलच. शौर्यला हे पटतं आणि शौर्य आजीला विचारतो, आजी याचा अर्थ मी तिला पुन्हा जाऊन भेटू का? आजी त्याला समजावून सांगते, हो, तू तिला पुन्हा जाऊन भेट. पुन्हा तिला सांग की माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, पण आपली मैत्री माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे आणि ती तिचा वेळ घेऊ शकते. तिने सुद्धा तुला लगेच आय लव्ह यू म्हटलं पाहिजे किंवा तुझ्या आय लव्ह यूचं उत्तर द्यायला हवं असं काही कंपल्शन नाहीये. उलट तुमचं नातं हे हळूहळू फुलू देऊ दे. तुझ्या बाजूने प्रेम आहे हे तिला कळलंय, पण तिच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे, ती तुझ्यावर प्रेम करते की नाही याला अजून खूप अवकाश आहे, आणि ही गोष्ट तिला हळूहळू जरी कळाली तरी काहीही हरकत नाहीये. ही गोष्ट शौर्यला सुद्धा पटते. शौर्य ऊर्जाचाच विचार करत असतो आणि इकडे पूर्वा ही आपलं काम उरकून घराबाहेरून परत येते, तरी सुद्धा ऊर्जा ही तशीच बसलेली असते आणि शौर्याचाच विचार करत असते. शौर्य मला आय लव्ह यू म्हणाला हेच तिला आठवतं आणि पूर्वा तिची कामं करत असते, पण तरीसुद्धा ऊर्जा ही शौर्याच्याच विचारात गुंग असते. शौर्य मला आय लव्ह यू म्हणाला, मी आयुष्यात तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही, फक्त एकदा माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते मला सांग, असं शौर्य बोलत होता. हे सगळं ऊर्जाला आठवत असतं आणि पूर्वा मात्र ऊर्जासमोर तिचीच कहाणी सांगत असते. आज मी गेले, माझी ही कामं झाली, ती कामं राहिली, खूप भूक लागली आहे, चल जेवण करून घेऊया. पण ऊर्जाचं मात्र लक्षच नसतं, कारण ऊर्जा सतत फक्त शौर्याचाच विचार करत असते. आज चायचुई खारीखुरीच्या स्टॉलवर काय काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं आणि हे सगळं काय घडून बसलंय. शौर्याने आपल्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायला घाई केली का? मी त्याला काय उत्तर द्यायला हवं? हो म्हणायला हवं की नाही म्हणायला हवं? माझं त्याच्यावर प्रेम आहे की नाही याच विचाराचं रणकंदन तिच्या मनात माजलेलं असतं. आणि इकडे शौर्याची अवस्था सुद्धा तशीच असते. शौर्य सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो, विचार करत असतो. आज मी ऊर्जाला आय लव्ह यू म्हणालो, ऊर्जाच्या हातून चहाचा ग्लास पडला, याचा अर्थ तिला मोठा धक्का बसलाय. मी असं काही म्हणेल हे तिला अपेक्षित नव्हतं आणि तिचं माझ्यावर प्रेम नाहीये. तिने जर मला नकार दिला तर काय होईल? तिने जर माझ्याशी असलेली मैत्री तोडली तर काय होईल? मी तिच्याशिवाय जगू शकेल का? असा विचार शौर्य करत असतो. आणि तेवढ्यात तीर्था तेथे येते आणि तीर्था शौर्यला घट्ट मिठी मारते. शौर्यला आश्चर्य वाटतं. शौर्य विचारतो, काय झालं तीर्था, तू अचानक कन्फ्यूज दिसतीयेस? तर तीर्था म्हणते, दादा मला थोडा वेळ असंच राहू दे, मला खूप बरं वाटतंय. शौर्य प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला विचारतो, काय झालं तीर्था, तू एवढी कन्फ्यूज का आहेस? तुझा साखरपुडा मोडलाय म्हणून तू दुःखी आहेस का? तीर्था सांगते, नाही दादा, मी दुःखी नाहीये की माझा साखरपुडा मोडलाय, परंतु मला स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही याचं मला वाईट वाटतंय. शौर्य विचारतो, तू असं का बोलतीयस? तीर्था त्याला सांगते, पहा ना दादा, माझा साखरपुडा, माझं लग्न आईबाबांनी जमवलं आणि मग इतर मुलींप्रमाणे मी सुद्धा माझ्या भविष्याचा विचार करू लागले. माझ्या नवऱ्याचा विचार करत होते की माझा नवरा कसा असेल, लग्न झाल्यावर आमचा संसार कसा असेल, मी संसार कसं करणार, या सगळ्या गोष्टींची स्वप्न मी रंगवत होते. आणि आज अचानक आजीने आमचा साखरपुडा मोडला. मला काही कळतच नाहीये, मी साखरपुड्याचा विचार करू की नको करू? आणि तूच मला सांग, तुला काय वाटतं, विक्रांतवर जो काही आरोप लागलाय, पद्माने त्याच्यावर जी केस केली आहे ती खरी असेल का? का पद्मा खोटं बोलतीये की विक्रांत खोटं बोलतोय? विक्रांतने पद्माबरोबर असं घाणेरडं काम केलं असेल का? तुला काय वाटतं? शौर्य तीर्थाला उत्तर देतो, तीर्था तू या सगळ्या गोष्टींचा विचारच करू नकोस. तू ना फक्त स्वतःचा विचार कर, तू आनंदी राहा, खुश राहा. आपल्या बाबांनी त्याची केस घेतली ना आणि आपले बाबा त्याला नक्कीच निर्दोष सिद्ध करतील, कारण आपले बाबा आजपर्यंत एकही केस कधीही हरलेले नाहीयेत. तर तीर्था म्हणते, माझा बाबांवर तर विश्वास आहेच, पण मला तू सांग ना, तुला काय वाटतं, विक्रांत हा निर्दोष असेल का? तुझी त्याच्याबद्दलची मतं काय आहेत? पण शौर्य
तीर्थाला काहीच सांगत नाही की त्याला माहिती आहे की विक्रांत हा खरा दोषी आहे आणि त्यानेच पद्माबरोबर विनयभंग केलाय. त्याला सगळं सत्य माहिती आहे, त्याने पुरावे पाहिलेत, CCTV फुटेज पाहिलंय. याबद्दलचं शौर्य तीर्थाला काहीच सांगत नाही आणि तो तीर्थाला समजावून सांगतो, तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको. तेव्हा तीर्था ही शौर्यला विचारते, दादा तू पद्माला भेटलायस का? हे ऐकून शौर्यला धक्काच बसतो. शौर्य विचारतो, पद्माबद्दल तू का विचारतेस? तर तीर्था ही शौर्यला आठवण करून देते, पद्मा ही किती वर्षांपासून आपल्या घरी काम करते. आपण कधी तिच्याशी वाईट वागलो नाही किंवा तिनेही कधी आपल्या घरात काही बेईमानी केली नाही, आपल्याशी कधी वाईट वागली नाही. मग अचानक तिने विक्रांतवर असा घाणेरडा आरोप का लावला? तुला काय वाटतं, हे सगळं ते खरं खरं सांगत असेल की ती त्या ऊर्जा शिंदेच्या सांगण्यावरून ही केस केली असेल? तुला त्याबद्दल काय वाटतं? पण शौर्य हा तीर्थाला काहीच सांगत नाही आणि म्हणतो, तीर्था तुला सांगितलंय ना, तू या सगळ्या गोष्टीचा विचार करू नको. काही दिवसानंतर पुन्हा एकदा कोर्टात केस उभी राहील, दोन्ही बाजूने पुरावे मांडले जातील आणि पुराव्यांच्या आधारावरच विक्रांत खरा आहे की खोटा आहे, दोषी आहे की नाहीये, त्यांनी हा गुन्हा केलाय की नाहीये, पद्मा खरं बोलते खोटं बोलते, हे सगळं सिद्ध होईल. तोपर्यंत तू कसलाही विचार करू नको. तू फक्त कोर्टाच्या डिसिजनचा विचार कर, कोर्टात काय निर्णय होतो त्याचा विचार कर. असं म्हणून तो तीर्थाला जवळ घेतो. पण शौर्याच्या मनात सुद्धा खूप टेन्शन असतं. तीर्था आपल्याला एवढे सगळे प्रश्न विचारतीये, पण आपण तीर्थाला काहीच सांगत नाहीये. आता विक्रांतच्या केसचं काय होईल हा विचार त्याच्याही मनात असतो. त्याचबरोबर त्याला ऊर्जाची सुद्धा आठवण येत असते. तर तीर्था मनात विचार करते, दादा मी आता हे सगळं सत्य शोधून काढणार आहे. मी स्वतः पद्माला भेटायला जाणार आहे आणि मग मी पद्माला जाब विचारणार की तिने विक्रांतवर जे काही आरोप केलेत ते खरेत की खोटेत, तिचा उद्देश नेमका काय आहे, हे सगळं मी स्वतः जाणून घेणार. या प्रकरणाच्या तळाशी मी जाणार, असा विचार तीर्था करते. म्हणजे तीर्थाने सुद्धा आता खूप मोठा डिसिजन घेतलाय. तर दुसरीकडे ऊर्जाची अवस्था तशीच असते. ऊर्जाला आठवतं की शौर्य आणि तिची पहिली भेट कशी झाली होती. देवीच्या मिरवणुकीमध्ये पद्माला वाचवताना आणि ऊर्जाला वाचवताना त्याने स्वतःच्या जीवावर इतकं मोठं संकट घेतलं होतं. मग जेव्हा आई पडली होती तेव्हा त्याने आपल्यासाठी पाणी सुद्धा भरलं होतं. आपल्याला आजपर्यंत त्याने किती मदत केली आहे हे सगळं ऊर्जाला आठवतं. ऊर्जाला आठवतं की शौर्याने तिच्या बाबांची स्कूटर तिला रिपेअर करून दिली होती, तेव्हा मी किती खुश होते. ऊर्जाला आठवतं शौर्याने आपल्याला कानातले घेऊन दिले होते. हे सगळं ऊर्जाला आठवत असतं आणि ऊर्जा खूप दुःखी होते. फ्रेंड्स, खरं विचार करायला गेलं तर ऊर्जा ही सुद्धा शौर्याच्या प्रेमात आहे. कारण शौर्यबद्दल ऊर्जाने असा विचार कधी केलाच नव्हता की माझं शौर्यावर प्रेम आहे की नाही. परंतु जेव्हा शौर्याने तिला स्वतःहून सांगितलंय, हो ऊर्जा माझं तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हापासून ऊर्जा त्या दृष्टीने शौर्याचा विचार करते. आणि शौर्याने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय. शौर्यासारखा चांगला मुलगा मला कधीच भेटू शकत नाही, असा विचार ऊर्जा करत असते आणि तिला शौर्याची खूप आठवण येत असते. त्याच वेळेस तिला आठवतं की आई शौर्याबद्दल काय बोलली होती की मी तुझी आई आहे, मी तुझ्यासाठी काही केलं तर आपलं ते नातं आहे, पण शौर्य तुझ्यासाठी एवढं सगळं का करतोय, शौर्य आणि तुझं काय नातं आहे, असं आई आपल्याला म्हणाली होती. हे सुद्धा तिला आठवतं. आणि शौर्यबरोबरची आपली पहिली भेट, पहिली नजरानजर, एकमेकांबरोबर झालेला पहिला स्पर्श, हे सगळं ऊर्जाला आठवतं की जेव्हा पहिली इयरिंग हरल्यानंतर मी दुःखी होते तेव्हा शौर्यानेच मला लढण्याचं बळ दिलं होतं, मला हिंमत दिली होती. हे सगळं तिला आठवतं आणि ऊर्जा खूप दुःखी होते. इकडे शौर्य सुद्धा दुःखी असतो आणि शौर्याला ऊर्जाबरोबर घालवलेले क्षण आठवतात. हे दोघे जेव्हा एका वेळेस मंदिरात गेले होते, एकत्रच त्यांनी घंटी वाजवली होती, दोघांच्या हातांचा स्पर्श एकमेकांना झाला होता, ते शौर्याला आठवतं. मग ऊर्जाने प्रेमाने त्याला चहा पाजला होता, हे त्याला आठवतं. ऊर्जाने त्याला घट्ट मिठी मारली होती, हे शौर्याला आठवतं. आणि शौर्य हा ऊर्जाचाच विचार करत असतो. ऊर्जाच्या आठवणीत त्याला झोप सुद्धा येत नाही. ऊर्जा आता माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देईल, तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, हे सगळं त्याला आठवत असतं आणि त्याला रात्रभर झोपच लागत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पद्मा तिच्या रूमवर असते आणि तेवढ्यात तीर्था तेथे येते. तीर्थाला पाहून पद्माला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते, तीर्थाताई तुम्ही इथे बसा ना. तर तीर्था ही पद्माला डायरेक्ट प्रश्न विचारते, पद्मा तुला माहिती आहे मी येथे बसायला नाही आली, मला तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचंय, मला सगळं जाणून घ्यायचंय. पद्मा चांगलीच घाबरते आणि विचारते, ताई कोणतं सत्य? तीर्था विचारते,
मला खरं खरं सांग, त्या दिवशी विक्रांतच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं होतं आणि तू विक्रांतवर जे विनयभंगाचे आरोप लावले आहेत ते खरे आहेत का, की तू एखाद्याच्या दबावाला बळी पडून ही केस केली आहे? मला सगळं सत्य जाणून घ्यायचंय. हे ऐकून पद्माला जबर धक्काच बसतो. आता तीर्थाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न तिला पडतो, कारण तीर्थाचं लग्न विक्रांतबरोबर जमलंय आणि आपण त्याच मुलीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल हे सगळं कसं सांगावं हाच प्रश्न पद्माला पडलेला असतो आणि ती विचार करत असते. तर इकडे ऊर्जाच्या घरी ऊर्जा ही तिच्या कोर्टात जाण्याची तयारी करत असते आणि पूर्वा तिला सांगते, ऊर्जा तुझा डबा तयार करून ठेवलाय, डबा घेऊन तू जा, तोपर्यंत मी दळवी काकूंची सही घेऊन येते. आणि पूर्वा ही घराबाहेर पडते आणि तेवढ्यात शौर्य घरात येतो. शौर्यला पाहून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, शौर्य तू येथे काय करतोय? तर शौर्य सांगतो, ऊर्जा काल मी तुला आय लव्ह यू म्हणालो, मला तुझं उत्तर हवंय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य आत्ता ही योग्य वेळ नाहीये, तू जा इथून, आई बाहेर गेलीये, थोड्या वेळात ते येईल, तू जा इथून. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला कळत नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. ऊर्जा त्याला म्हणते, शौर्य प्लीज येथून जा, आई येईल. ऊर्जा खूप घाबरलेली असते, पण शौर्य तिचं काहीच ऐकत नाही. चक्क तिचे हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जा जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बोल, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? सांग, तू माझ्यावर प्रेम करते की नाही? आणि तेवढ्यात पूर्वा घरी परत येते आणि पूर्वा या दोघांना असं हातात हात घेऊन पाहते. तिला जबर धक्काच बसतो. पूर्वा जोरात ओरडते, ऊर्जा हे काय चाललंय सगळं? ऊर्जा आणि शौर्य तिच्याकडे पाहतात. या दोघांना मोठा धक्काच बसतो. ऊर्जा कसे बसे शौर्याच्या हातातून आपले हात सोडून घेते आणि आईला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. पण शौर्य काही घाबरत नाही. शौर्य हा लगेचच पूर्वाजवळ जातो आणि म्हणतो, काकू आधी माझं ऐकून घ्या, माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिला काल आय लव्ह यू म्हणालोय आणि त्या आय लव्ह यूचं उत्तर घेण्यासाठीच मी येथे आलोय की तिचंही माझ्यावर प्रेम आहे की नाही. पूर्वाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा खूप घाबरते. पूर्वा ही ऊर्जाला ठणकावून सांगते, पाहिलंस का, मी तुला सांगितलं होतं ना, या मुलापासून दूर राहा, त्याच्याशी मैत्री तोड, याच्याशी कोणते संबंध ठेवू नको. मला तर आधीपासूनच संशय होता, हा मुलगा काही चांगला नाहीये, त्याच्या मनात तुझ्याबद्दल वाईट विचार आहेत, पण तू माझं ऐकलं नाही. पाहिलंस का हा मुलगा कसा आहे ते, याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. हे ऐकून शौर्य आणि ऊर्जाला जबर धक्काच बसतो. शौर्य हा पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करतो, काकी तुम्ही असं का बोलताय, माझं ऊर्जावर खरोखर प्रेम आहे, तुमच्या मुलीला मी खूप सुखात ठेवेल. पण पूर्वा त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा तुला सांगितलेलं कळत नाहीये का, याला आत्ताच्या आत्ता इथून हाकलून लाव, मला हा मुलगा आपल्या घरात नकोय, मला हे नातं मान्य नाहीये, तुमचं प्रेम मान्य नाहीये. आणि ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य तू जा इथून. पण शौर्य तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, नाही मी येथून नाही जाणार, तू आधी मला सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, तू माझ्यावर प्रेम करते की नाही. ऊर्जाला खूप राग येतो आणि ऊर्जा चक्क शौर्याला धक्के मारून आपल्या घराबाहेर काढते आणि घराचा दरवाजा लावून घेते आणि ती लगेचच आपल्या आईकडे धावत पळत जाते. पण तेवढ्यात ऊर्जाचा डोळा उघडतो. हे सगळं ऊर्जाचं स्वप्न असतं आणि कुणीतरी दरवाजा जोरात वाजवत असतं आणि पूर्वा दरवाजा उघडायला जाते. ऊर्जाला असं वाटतं की खरंच शौर्य आलाय. ती धावत पळत जाऊन दरवाजा उघडते तर समोर चाळीतील एक बाई असते आणि ऊर्जा तिला म्हणते, हो हो देते मी तुमची फाईल. तेव्हा ऊर्जाच्या लक्षात येतं की हा सगळा आपला भास होता, आपलं स्वप्न होतं आणि मी स्वप्नात जे काही पाहिलंय की शौर्य माझ्या घरी आला, त्याने माझ्याकडून आय लव्ह यूचं उत्तर मागितलं, आईने आम्हाला पाहिलं, हे सगळं माझं स्वप्न होतं. पण हे स्वप्न सत्यात सुद्धा उतरू शकतं. आपल्याला शौर्याच्या प्रश्नाचं उत्तरात लवकरात लवकर द्यावं लागेल, त्याला सत्य सांगावंच लागेल असा विचार ऊर्जा करत असते. आणि आता फक्त देवच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो असा विचार करून ऊर्जा गणपती बाप्पाच्या मंदिरात येते. गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि प्रार्थना करते, बाप्पा आता तूच मला या संकटातून बाहेर काढ, मी खूप कन्फ्यूज झाले आहे, तूच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ती देवासमोर हात जोडते आणि त्याच वेळेस तेथे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या पोहोचते. काव्या ही ऊर्जा जवळच उभी असते आणि दोघेही गणपती बाप्पांना हात जोडतात. ऊर्जा काव्याकडे पाहतच नाही आणि गणपती बाप्पाला हात जोडून मंदिरातून बाहेर पडते. तेवढ्यात तेथे पार्थ येतो. पार्थ हा काव्या शेजारी उभे राहतो आणि हे दोघेही गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करत असतात.
तर ऊर्जा ही मंदिराच्या पायऱ्यांवरच बसते. काव्य आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात आणि स्माईल करतात. तर ऊर्जा ही तेथेच बसलेली असते मंदिराच्या पायऱ्यांवर आणि विचार करत असते की आता मी पुढे काय करायचं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे ऊर्जा आणि शौर्याची प्रेम कहाणी सुरू आहे, तर दुसरीकडे पद्मा विक्रांत यांची कोर्ट केस सुद्धा पुढे पुढे सरकतीये. त्यामुळे मालिका खूपच इंटरेस्टिंग झाली आहे, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या आणि पार्थ हे दोघे ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतील की तुला नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे. शौर्य तुला आय लव्ह यू म्हणाला, हा तुझा प्रॉब्लेम आहे. तो लवकर तुला आय लव्ह यू म्हणाला, हा तुझा प्रॉब्लेम आहे. की त्याला काय उत्तर द्यावं हे तुला कळत नाहीये, हा तुझा प्रॉब्लेम आहे. आणि हे सगळं ऐकून ऊर्जा ही आणखीनच कन्फ्यूज होईल. तेव्हा आपली लव गुरु काव्या ही तिला समजावून सांगेल की तुझं काय चुकतंय आणि आता तू शौर्याच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचंय, त्याला कसं समजून सांगायचंय ते. तर दुसरीकडे शौर्य हा सुद्धा कन्फ्यूज असेल की आता ऊर्जा त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देणार, त्याच्या आय लव्ह यूला होकार देणार की नकार देणार. आणि मग शौर्यला सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि नंदिनी भेटतील आणि हे दोघे सुद्धा शौर्याला समजावून सांगतील की तू ऊर्जाला आय लव्ह यू म्हणालास ना, मग आता घाबरू नको. तू तुझं काम केलंय, आता जे काही करायचंय ते ऊर्जाला करायचंय. आणि जरी ऊर्जाने नकार दिला तरी हार मानू नको आणि तुझं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न कर, जसं आम्ही केलंय. म्हणजे आता ऊर्जा आणि शौर्याची जोडी हे चौघेच मिळवून देतील, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.